मस्त कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा दिसायला किती भारी दिसतोय आणि हो करायला पण तितकाच सोपा आहे बरं का। मस्त छान चटपटीत कुरुम कुरुम लागतो आणि याचा मसाला म्हणजेच आपला चिवडा मसाला पण आपण घरीच केला, त्यामुळे काम अजून सोपं होतं, हवा तसा चवीमध्ये बदल करता येतो। आणि इथं मी बरोबर 1 किलो पातळ पोह्याचा चिवडा तयार होईल असं प्रमाण सांगितलंय। सोबतच चिवडा मऊ पडू नये म्हणून बऱ्याच टिप्स पण। रेसिपी सोपी आहे, चला करूया चटकदार कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा। नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत पातळ पोह्यांचा मस्त कुरकुरीत चटकदार चिवडा। बाजारात मिळतो ना अगदी तसा। जर तुम्ही घरगुती स्वरूपात करत असाल तरी सुद्धा हा व्हिडिओ तुमची मदत करणार आहे आणि जर तुम्हाला चिवड्याची ऑर्डर घ्यायची असेल तरी सुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे। कारण इथं मी वजनी वाटी दोन्ही प्रमाण सांगितले। वजनी प्रमाण असं घेतलं की तयार होणारा चिवडा बरोबर 1 किलोच्या प्रमाणात तयार होतो। आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं आपण चिवड्याचा मसाला सुद्धा घरीच तयार करणार आहोत, त्यामुळे तुम्हाला तिखट मीठ आंबटपणा जसा बॅलन्स करायचा ना तसा तुम्ही करू शकता। मी इथं जे प्रमाण सांगितलंय ना त्याच्यात सगळं अगदी बॅलन्स आहे, त्यामुळे इथं सांगितलेलं प्रमाण अगदी डोळे झाकून वापरा आणि रेसिपीला सुरुवात करा। तर तुमच्या कामाचा व्हिडिओ, त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा। रेसिपीला सुरुवात करूयात। तसं तर पातळ पोह्याचा चिवडा करायला खूप वेळ लागत नाही, अगदी पटकन तयार होतो। साहित्याची सुद्धा फार काही अशी तयारी करायची नसते, आदल्या दिवशी किंवा 8 दिवस आधी तयारी करून ठेवली तरीही चालते। पहिल्यांदा याचं वजनी प्रमाण काय घेतलं ते बघूयात। तर इथं आपण घेतलेत अर्धा किलो पातळ पोहे। आता बरेच जण म्हणतात की पातळ पोहे म्हणजे काही समजत नाही, तर पोह्यांचे ना 3 प्रकार असतात। एक असतात दगडी पोहे, जे खूप घट्ट असे कडक असतात आणि खूप जाड असतात, ते तळून करावे लागतात। दुसरे असतात आपले नेहमी आपण कांदे पोह्याला खातो ते मध्यम जाड पोहे, आणि तिसरे एकदम पातळ पोहे, हे बघा या पद्धतीचे। याही पेक्षा पातळ पोहे येतात, त्याला नायलॉन पोहे म्हणतात, पण माझ्या मते त्याचा चिवडा थोड्या दिवसांनी असा चिवट झाल्यासारखा होतो, त्यामुळे पातळ पोहे जे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतात ना ते अगदी परफेक्ट आहेत। तर अर्धा किलो पातळ पोहे घेतलेत, त्यासाठी 200 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत, 100 ग्रॅम फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, कढीलिंब घेतलेला आहे म्हणजेच कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, साधारण 4-5 काड्या मी तोडून घेतल्यात, 50 ग्रॅम हिरवी मिरची घेतली आहे, तिला असं बारीक चिरून घेतलेलं आहे, 100 ग्रॅम सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि त्याचे असे पातळ काप केलेत। पातळ काप करायचे म्हणजे ते छान कुरकुरीत होतात आणि छान लागतात। सोबतच घेतलेत 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम बेदाणे, 50 ग्रॅम बदाम। हे झालं साहित्य। आता इथं मी जे हा जो काही शेलका माल सांगितला की नाही, हे शेंगदाणे वगैरे, हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। रेसिपीला सुरुवात करूयात। आता सगळ्यात पहिली स्टेप, हे पातळ पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत। जर चाळून घेतल्यामुळे काय होतं ना, हे पॅकेटमध्ये असतं, याच्यावर दाब वगैरे पडतो, त्यामुळे त्याचा स्वतःचाच असा चुरा झालेला असतो। ते चुरा झालेले पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत, म्हणजे मग पोह्यामध्ये किंवा चिवड्यामध्ये खूप जास्त चुरा राहत नाही। आता बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय असतो सांगू का? बरेच जण म्हणतात की आम्हाला तो चिवडा असा श्रिंक झालेला नको आहे। हे पोहे आहेत ना भाजल्यावर थोडे श्रिंक होतात। तुम्हाला जर अगदी तसंच हवं असेल तर हे पोहे आणल्या उन्हामध्ये लावा, अर्धा पाऊण तास चांगलं कडकडीत ऊन दिलं की मग चाळून घ्या आणि तसेच वापरा, म्हणजे मग ते पोहे असे श्रिंक होणार नाहीत। पण जे तुमच्याकडे ऊन येत नाहीये, जसं की माझ्याकडे पण येत नाही, तर मी सरळ याला कढईमध्ये गरम करून घेते, पण त्याने पोहे थोडेसे श्रिंक होतातच। उगाचच फक्त सांगायचं म्हणून मी सांगत नाही, खरंच भाजल्यानंतर पोहे श्रिंक होतात, पण खूप छान कुरकुरीत लागतात। तर हे बघा, हा जो चुरा आहे ना हा आपल्याला नको आहे, याला आपण चाळून काढून टाकूया। तर पोहे चाळून साफ केलेत, एका मोठ्या भांड्यामध्ये काढूयात आणि सगळे पोहे असेच थोडे थोडे करून आपण चाळून घेऊ। तर पोहे आपण चाळून स्वच्छ करून घेतलेत, आता आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे। आता एक मोठी कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये आपल्याला मावतील एवढे पोहे घ्यायचे आहेत, म्हणजे खूप नाही, जरा कमीच घ्यायचे, म्हणजे आपल्याला घळघळीत हलवता येतं आणि पोहे असे चांगले एकसारखे भाजले जातात। आता आपण असे 2 उलथानं किंवा काहीतरी घ्यायचं आणि याला पटपट असं गरम करून घ्यायचं आहे। एक बॅच भाजायला फार वेळ घ्यायचा नाही, हार्डली 1 ते 1.5 मिनिटं। आता सुरुवातीला मी गॅस जरा मोठा ठेवला आहे, कारण नुकतीच कढई चढवली आहे। आता कढईने चांगला ताव धरला की गॅस कमी करूया आणि याला 1 मिनिट भरासाठी भाजून घेऊ। तर हे बघा, अगदी 1-1.5 मिनिटं पोहे आपण गरम करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघाल तर असा हाताला चटका लागतोय, पोहे असे खूप जास्त भाजले गेले नाहीत।
एक मोठी परात घेतलेली आहे, यामध्ये हे पोहे काढून घ्यायचे आणि आता उरलेले पोहे असेच थोडे थोडे करून गरम करून घेऊ. तर इथं आपले पोहे भाजून झालेले आहेत, याला आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊयात आणि आता जो शेलका माल आहे तो तळून घेऊ. तर पोहे भाजत असतानाच हे काजू आहेत त्याच्या मी अशा पाकळ्या करून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर बदामाच्या सुद्धा अशा पाकळ्या करून घेतल्यात. हे बघा, बदाम असे फक्त मधून काप द्यायचे, एक तर ते छान कुरकुरीत तळले जातात आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसतात. आता हे सगळा जो शेलका माल आहे तो आपल्याला तळून घ्यायचा आहे. त्यासाठी इथं मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तर साधारण 200 ग्रॅम तेल घेतलं आहे. कढई छोटी घ्यायची म्हणजे खूप तेल लागत नाही. आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे. सरिताज किचनची तेलं आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट शुद्ध आहेत, पारंपरिक आहेत, कोणतेही केमिकल्स आपण त्याच्यात वापरत नाही. एकदा वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर तेल आपलं तापलं आहे, तेल मध्यम गरम पाहिजे. आता या तेलामध्ये आपण 2 चिमूट मीठ घालूयात. मीठ घातल्यामुळं काय होतं, जे आपण पदार्थ तळलेले असतात ते अळणी लागत नाही, खास करून शेंगदाणे. तेल व्यवस्थित तापलं आहे, यामध्ये घालूयात शेंगदाणे आणि शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आता चिवडा करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मग तो कुठल्याही प्रकारचा चिवडा असो, जे कोणते पदार्थ आपण यामध्ये तळून वापरतो ते अगदी छान मंद आचेवर तळायचे, कुरकुरीत होऊन द्यायचे. म्हणजे मग त्यातलं मॉइश्चर पूर्ण निघून जातं आणि त्यामुळं चिवड्याला ते मॉइश्चर लागत नाही आणि चिवडा मऊ पडत नाही. पण जर आपण मिरची, कढीलिंब किंवा कुठलाही पदार्थ असा नीट तळला नाही, थोडासा ओलसरपणा त्यात राहिला की चिवडा लवकर मऊ पडतो. ही टिप सगळ्यात महत्त्वाची आहे जेव्हा आपण चिवडा करतो. बाकी मग काय सगळं अगदी पटापट होतं. तर आता मी काय करते, शेंगदाणे असे मंद आचेवर तळून घेते आणि त्यानंतर बाकीचं सगळं साहित्य एक एक करून तळून घेणार आहे. तर शेंगदाणे असे छान कुरकुरीत तळून झालेले आहेत. आता इथं मी एक चाळणी एका भांड्यावर ठेवली आहे, त्याच्यावर आपल्याला हे तळलेलं सगळं साहित्य काढायचं आहे. म्हणजे काय, जर जास्तीचं तेल असेल तर ते अगदी त्या चाळणीतनं वेगळं होतं. फक्त लक्षात घ्या, शेंगदाणे आपल्याला खूप डार्क होईपर्यंत तळायचे नाहीत, नाहीतर काय बाहेर आल्यावर पण त्याची तळण्याची प्रक्रिया चालू असते, त्यामुळे ते अजून डार्क होतात आणि करपट चवीला लागतात. तुमच्याकडे जर अशी खोल जाळी असेल की नाही, तर ती तेलामध्ये बुडवायची आणि त्याच्यात प्रत्येक पदार्थ तळायचा, म्हणजे अगदी पटकन तो तेलातनं बाहेर काढता येतो. माझ्याकडे आहे पण सध्या इथे नाही आहे, म्हणून मी असे डायरेक्ट तळून घेते. तर शेंगदाणे तळून झालेले आहेत. आता यामध्ये तळूयात बदामाचे काप. तर बदामाचे काप अगदी पटकन तळले जातात. गॅस एकदम कमी ठेवायचा आणि अगदी मिनिटभर ते 2 मिनिटासाठी मंद आचेवर याला तळून घ्यायचं. तर हे बघा, बदाम पण छान कुरकुरीत तळून झालेले आहेत, खूप जास्त डार्क केले नाहीत. यालाही शेंगदाण्यासोबत काढूयात. आता घ्यायचे काजू. काजू सुद्धा मंद आचेवर छान तळायचे. अगदी 1 मिनिट लागतो. काजू तर अगदी पटकन डार्क होतात, त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजी घेऊन तळायचे, नाहीतर करपट झाले की मग चव बिघडते. तर हे बघा, काजू सुद्धा अगदी छान तळून झालेले आहेत, काढून घेऊया. आता याच पद्धतीने तळायचं आहे सुकं खोबरं. सुकं खोबरं सुद्धा अगदी पातळ कापलं ना पटकन तळलं जातं, त्यामुळे गॅस मोठा करायचा नाही. हलक्या तांबूस रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ. तर हे बघा, खोबरं किती सुंदर एकसारख्या रंगावर तळलं गेलंय. आत्ता तुम्हाला हे थोडं फिकट वाटतंय, पण बाहेर आलं की अजून डार्क होईल, कारण यात तेल असतं. खोबरं सुद्धा काढून घेऊयात. असं एकसारखं खोबरं तळलं ना की चिवड्यात खूप मस्त दिसतं आणि चवीला सुद्धा छान लागतं. आता तळूयात बेदाणे. खरं तर ही तळणीची गाळणी नाही आहे, पण मी वापरते कारण बेदाणे अगदी व्यवस्थित तळावे लागतात, नाहीतर पटकन करपतात. त्यामुळे मी काय करते, याच्यामध्येच बेदाणे टाकते आणि याला तळून घेते. ती तळणीची झारी आहे ना, ती नक्की आणा बरं का, कारण त्याने ना चिवड्यासारखे जे काही चिन्हस असतात ना तळणीचे, ते खूप मस्त तळले जातात. तर बघा, बेदाणे अगदी अर्ध्या 15-20 सेकंदामध्ये मस्त तळून छान टपोरे होतात, टम्म फुगतात. किती सुंदर बेदाणे तळले जातात बघा. हे बघा, छान दिसतंय ना. तर बेदाणे सुद्धा तळून झालेले आहेत. हे बघा, असं पटकन काढता येतं बाहेर. यालाही काढून घेऊया. आता अशाच प्रकारे आपण फुटाण्याची डाळ सुद्धा तळून घ्यायची आहे. आता फुटाण्याची डाळ आपल्याला कसं आहे की खूप जास्त तळायची नाही, कारण ती ऑलरेडी अशी भाजलेली असते. ती जर खूप जास्त तळली तर ती खूप कडक होते, त्यामुळे अगदी 1 मिनिटभरासाठी तेलातनं काढायची. तर हे बघा, फुटाण्याची डाळ सुद्धा अगदी मिनिटभर तेलामधनं छान तळलेली आहे, काढून घेऊया. आता याच प्रकारे हिरवी मिरची तळायची. हिरवी मिरचीला तर जरूर अशी जाळी वापरा, कारण तिच्या सगळ्या बिया तेलात उतरतात आणि तेलाला असा खराब वास येतो. गॅस कमी करू आणि मिरची मात्र छान अशी कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर तळून काढू. तर हे बघा, मिरची सुद्धा मस्त कुरकुरीत तळून झालेली आहे, अशी एकदम आकसली आहे. छान निथळून घेऊयात
आणि काढून घेऊ. आता तळायचा आहे कढीलिंब म्हणजेच कढीपत्ता. बरेच जण याला कढीपत्ता म्हणतात, कढीलिंब म्हणतात, दोन्ही एकच. आता जर असं मागं व्हायचं आणि असं छान खुळखुळ आवाज होईपर्यंत, त्याच्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत कढीलिंब तळून घेऊ. तर कढीलिंबसुद्धा छान असा खुळखुळ आवाज येईपर्यंत तळून झाला आहे. काढून घेऊया. तर हे बघा कसा आवाज येतोय छान, असा आवाज आला पाहिजे. यालासुद्धा या सगळ्या साहित्यात मिसळून घेऊ. गॅस बंद केला आहे, सगळे पदार्थ तयार झालेले आहेत, पोहे भाजून झालेले आहेत. आता मसाला करू. आता तिसरी स्टेप मसाला करायचा आहे, त्यासाठीचं साहित्य बघूयात. तर इथं मी घेतली आहे 3 टेबलस्पून साखर. त्यासाठी लागेल 1 टेबलस्पून कच्ची बडीशेप, 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून धनेपूड, 1 टेबलस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड, 1 टेबलस्पून चाट मसाला, 1 टीस्पून साधं मीठ, 1 टीस्पून काळं मीठ आणि अर्धा टीस्पून लिंबूसत्व. लिंबूसत्व तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याच्याऐवजी 1 टीस्पून आमचूर पावडर घेतली तरी पण चालणार आहे. आता मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये आपल्याला सगळं साहित्य घालायचं आहे. साखर, चाट मसाला, हळद, तुम्ही कुठल्याही प्रकारचा चिवडा करा, जिरेपूड घातली, हा मसाला वापरायचा, धनेपूड, कच्ची बडीशेप, लिंबूसत्व, लिंबूसत्व खूप कमी घ्यायचा, खूप आंबट असतं, काळं मीठ आणि साधं मीठ. आता याला मिक्सरमधून बारीक फिरवून घेऊ. तर हे बघा आपला मसाला तयार झालेला आहे. रंग अगदी मस्त आला आहे आणि ह्याचा मस्त घमघमाट सुटला आहे, आंबट, तिखट, गोड असा. चला आता इकडे आपले पोहेसुद्धा छान भाजलेले आहेत. यावर आपल्याला हे सगळे तळलेले जिन्नस घालायचे. यामध्येच आपल्याला घालायचा आहे हा मसाला. हे तळलेले जिन्नस थोडे गरम असतानाच वापरायचे, म्हणजे काय मसाला या तेलासोबत चांगला चिकटून राहतो आणि नीट मिसळला जातो. सगळा मसाला मी घातला. हे जे प्रमाण आहे ना, अर्धा किलो पोह्यांसाठी बरोबर आहे आणि 1 किलो चिवडा यातून तयार होतो. आता सगळं घातलेलं आहे, याला हलक्या हाताने मिक्स करू. तुम्हाला जर वाटलं की तेल वगैरे कमी पडलं आहे तर तुम्ही थोडंसं तेल गरम करून याच्यावर घालू शकता. आता याला चांगलं मिक्स करूया. तर हे बघा याला मी छान मिसळून घेतलेलं आहे आणि मला परातीमध्ये अगदी पाहिजे तसं मिसळता येत नव्हतं, खूप सांडलं जात होतं, म्हणून माझं हे नेहमीचं चिवड्याचं पातेलं घेतलं. आज मी बोलता बोलता परातीमध्ये सगळ्या जिन्नस मिक्स करायला घेतल्या होत्या, पण पातेल्यामध्ये घेतलं आणि याला हाताने असं चांगलं चोळून लावलं. त्यामुळं काय होतं की हळद आहे किंवा सगळे मसाले या चिवड्याला चांगले कोट होतात. अगदीच तुम्हाला वाटलं की रंगच येत नाही आहे तर काय करायचं, अगदी चमचाभर तेल घ्यायचं, 1 टेबलस्पून, थोडंसं गरम करून त्याच्यात अर्धा पाऊण चमचा हळद घालायची, ती परतायची मंद आचेवर अगदी अर्ध्या मिनिटासाठी आणि याच्यात मिसळायचं, म्हणजे तो रंग त्याला येतो. कारण काय करायचं ना, शक्यतो सगळं साहित्य गरम असताना, म्हणजे जे तळणीचं साहित्य आहे ना ते गरम असतानाच मसाला घातला की व्यवस्थित लागलं जातं त्या तेलाच्या गरमीमुळं. पण जर तुम्हाला उशीर झाला तर तुम्ही तसं करू शकता आणि तुम्ही बघाल तर चिवड्याला कसला सुंदर रंग आलेला आहे. फक्त त्याला असं छान हलक्या हाताने चोळून लावायचं म्हणजे रंग एकसारखा येतो. तर मस्त असा कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे. आपण पोहे भाजून घेतले तरीसुद्धा खूप श्रिंक झालेले नाही आहेत, थोडेसे श्रिंक झालेत. आत्ता हा गरम आहे पण गार झाल्यावर एकदम मस्त कुरकुरीत लागतो. तर इथं आपण जे प्रमाण घेतलं तेवढ्यात बरोबर 1 किलो पातळ पोह्यांचा चिवडा तयार झाला. दिसायला भारी, मस्त कुरकुरीत होतो, टेक्स्चर भारी, रंग भारी, अहो सगळंच भारी. त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा, कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना दिवाळीच्या खूप मनापासून शुभेच्छा.